त्यांच्या हाताने आपण हे पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिले की आहे का अन्न आहे का एक मिनिट. आता शक्यतो मला असं वाटतं जन आंदोलनातून एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ऐकावं कसं काय काय नंतर पाहिजे. हे गाव पवित्र झालं आंदोलनासाठी एक आणखी मिनिटं मुद्दाम देतो तुमच्या जास्तीचा. हे गाव पवित्र म्हणलं जातं मराठा समाजाच्या राज्यात. याला जाणून काही जण कलंकित करते. जरा मी भावना समजून घेतला. मला हट्ट नका धरायचं जो इथंच करायचं. मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शक्य. चांगलं नाव झालेलं आहे गावाचं, पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणतात थोडक्यात मराठीची. आपला सामाजिक आलं तसं म्हणतो. इथे माती कपाळा लावतो. काही जणांनी जर जाणून बुजून वेळा उचलला असला तर हे गाव जितकंच नावावर रुपाला आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो, एक एवढं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नावर होतं. तसं हे गाव पवित्र झालेलं आहे. एका दूषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर या सभागृहात प्रभावनीत आमचे बाप्पूची तिथं बोळे तिथं इकडची वर्ग सुद्धा कमी करावी. या गावाला त्रास होता कामा नये. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जातीय तेल निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झाले. मी खंडीर मी कुठं लढत, मी माया मराठ्यासाठी कुठं लढत नाही. माझे प्रामाणिक मन सांगितलंय मी तुम्हाला. मला म्हणलं की गावाने मध्ये काय उत्तर दिले. गावाने मला उत्तर दिलेलं मी म्हणून तर विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुरा गावाला जरी बोलायला घातलं पुरा गाव जरी मारलं तरी महाराष्ट्र नाही मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं आंदोलन थांबवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय काय विकास गावात काळ्या तुमच्या ते टाकून घ्या. चांदीचे डांबरी काय विकास करून घ्या. चांगला काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल. चालत नाही चालत त्याची बी काय अडचण नाही. आता आंदोलन चालू तरी काय करायचं 100 घेत ते आपल्याला आरक्षण देते. समजा आंदोलनाविषयी नाही दिलं तर आपण सत्तेतून आपण घेऊ. आपण सत्तेत जायचं नाव घेऊन पुढे पडून टाकायचे. पाण्यात बी नाही आता काय चालू इथं सध्या खेळीत आपण नियम केलेले आहे. इथं साखळी चढून देऊ फक्त छोटस ठेवू. गावाची इच्छा जर नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ 1 दिवसांनी 1-2 दिवसांनी. पण शक्यतो आता आंदोलनाचा विषय थांबवावा असं मला वाटतं. आपण स्थलांतर का पुढे करणार आहे ना. पण हे डाग लावू नये. ग्रामपंचायतचा काय ठराव होता तर काहीला वाटू नाही आणि असं केल्यामुळं पळून जावं काही त्याच्यामुळे ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीप विसरू नका मराठीच्या लोक लक्षात असू विसरू नका त्या माणसाला. किंवा माणूस 19 असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला गावकरी सुद्धा आम्ही आम्ही जाणार आहे. तुमचं गाव सुखी राहावं सगळं ओबीसीने मराठीने एक जीवानं सगळ्यांना राहावं. तुमचं टाटा कधी विकृत येऊ नये. तुम्ही प्रेमानं राहा. प्रेमाने काय तुम्हाला लय वेळ सांगितलं एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे. एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे. तिथून येऊ दे मला लोकांचं ऐकून. परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं ते दुसऱ्याने आणायला पाहिजे होते. मग त्याला सांगितलं टाका तर आता आपलेच आता आपलेच होत असं गोष्टी. त्याच्यामुळं ते झाला गेला विषय मराठ्यांनी सोडून द्या. कोणी काय काय गेल्या हे ध्यानात ठेवू नका. की मला खूप जबाबदारी सांगणं गरजेचं होतं. पोरांच्या डोळ्यात रक्त होतं सळसळ बोल म्हणून सगळा विषय सोडून. मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. देसाई आले म्हणून सरकारला 1 महिन्याची वेळ देतोय असं मनोज जरांगे यांनी म्हणत आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. जरांगेंच्या लढ्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं असं देसाई म्हणाले. उद्या सर्व अधिकाऱ्यांची मी याबाबत बैठक घेतो, याबद्दल चर्चा करतो असंही देसाईंनी म्हटलं. म्हणून मी सांगून टाकतो मुद्दाम करून आणणार आहे.